हालेलुया. हे परमपिता परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, या श्वासरूप देहामध्ये तू आम्हास ठेवला आहेस म्हणून तुझे धन्यवाद प्रभू. आज पुन्हा एकदा आम्हाला तुझं गौरव करण्याची कृपा दिलीस म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. हे सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, तू आमचा मार्गदर्शक हो, तू आम्हाला या प्रार्थनेमध्ये चालव. धन्यवाद प्रभू. स्तुती आराधनेमध्ये तू उतरून आलास म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात. आमेन आमेन. यावेळेस आपण पहिली प्रार्थना करणार आहोत. नीतिसूत्र 3 अध्याय 6व्या वचनातून आणि 7व्या वचनातून. यावेळेस आपण परमेश्वराला आपला मार्गदर्शक होण्यासाठी प्रार्थना करूया की प्रत्येक विश्वासणारा, या भूतलावर जितके विश्वासणारे आहेत त्यांचा मार्गदर्शक फक्त परमेश्वरच असावा, जेणेकरून आपला जे मार्ग आहे तो आशीर्वादित व आपल्या मार्गामध्ये प्रत्येक प्रकारचे जे चुकीचे निर्णय, आपण जे चुकीचे निर्णय घेतो त्यामुळे जे प्रॉब्लेम आपल्याला अनुभवायला भेटतात त्या गोष्टी आपल्याला होणार नाहीत. पहिली गोष्ट आपण प्रार्थना करूया की परमेश्वर आपला मार्गदर्शक होईल. दुसरी गोष्ट आपण परत प्रार्थना करणार आहोत की परमेश्वराचं भय हा या जगातील व या भारत देशातील, महाराष्ट्रातील प्रत्येक बिलीवरचा वाटा व्हावा. परमेश्वराचं भय आपण धरायचं आणि दुष्कर्मापासून आपण दूर राहावं यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत, जेणेकरून आपली गरज काय आहे तर आपल्या भूतलावर जगत असताना आपल्या देहाला आरोग्याची गरज आहे आणि जी आपली हाडं आहेत त्यांना सत्वाची गरज आहे, जेणेकरून ती झिजणार नाहीत. आणि यासाठीच आपण 7व्या वचनातून प्रार्थना करणार आहोत. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. हे तुझ्या देहाला आरोग्य व तुझ्या हाडांना सत्व असे होईल. आमेन.